माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस सर्वत्र देशभरामध्ये साजरा करण्यात येत आहे। भंडाऱ्यामध्ये सुद्धा नगरपालिका प्रशासन भाजपच्या वतीने सुशासन दिवस साजरा करण्यात येत आहे। भाजपचे नेते आमदार परिणय फुके स्वतः या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, आज सुशासन दिवस साजरा करतात, भंडाराकर मोठ्या उत्स्फूर्त सहभाग इथे बघायला मिळत आहे। नाही, आज तसा बघितलं तर आमचे पूजनीय अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस आणि हाच ही स्थिती पाहून माननीय मोदीजींनी संपूर्ण देशभरात हा सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। आणि दरवर्षी काही ना काही मोहीम या माध्यमातून राज्यात आणि केंद्रात होत असते, संपूर्ण भारतात महाराष्ट्रात होत असते। आम्ही आता आमची नगर परिषद निवडून आली, भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व नवीन नगरसेवक, सर्वच पक्षाचे नवीन नगरसेवक निवडून आले आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण ही 25 तारखेपासून आज आमचा पहिला दिवस नगराध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांचा, आणि आजपासूनच एक स्वच्छता अभियान, कारण भंडारा शहराला जर सगळ्यात मोठी समस्या असणार तर स्वच्छतेची आहे, सफाईची आहे, धुळेची आहे। आणि हे सगळं दूर करण्याकरता आपण ही अभियान आजपासून सुरू करून कुठेतरी प्रशासनाला आणि शहराला एक संदेश देण्याचा की आता आपल्याला स्वच्छता पूर्ण 5 वर्ष चांगल्याने ठेवायची आहे। आमच्यासोबत या नगर परिषदच्या सगळे कर्मचारी सोबत जुडलेले आहेत, 450 कर्मचारी आमच्यासोबत आहेत, सगळे सफाई कर्मचारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर्सचे जे सगळे कर्मचारी आहेत ते सगळे इथे आलेले आहेत। सगळे नगरसेवक म्हणजे 35 नगरसेवक जवळपास सगळे इथे आलेले आहेत, नगराध्यक्ष इथे आलेले आहेत, CO साहेब आहेत, आणि हे सगळे मिळून आम्ही कुठेतरी या शहराला स्वच्छ करायचं आहे। इंदोर जसं स्वच्छ शहर झालं तसंच आपल्याला भंडाराही स्वच्छ करायचं आहे। ही आपली मोहीम आपण हातात घेतलेली आहे आणि आजपासूनची सुरुवात झालेली आहे। निश्चितच आज एका दिवसासाठी नाही तर संपूर्ण 5 वर्ष भंडारा शहर असं क्लीन राहील, स्वच्छ राहील, या दृष्टीनं आता हा एक पायंडा आजच्या दिवसाच्या माध्यमातून इथे सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।